आकांक्षा, आपण पाहतोय आज निवडणुकीचा निकाल आहे, रायगडमध्ये काय परिस्थिती आहे, काय अपडेट? नक्कीच आपण आज रायगडमधल्या पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर आहोत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर रायगडमध्ये सध्या शिवसेना शिंदे गटाला जास्त जागा या मिळाल्या आहेत. तर त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आहे आणि पाहायला गेलं तर म्हणजे कर्जत खालापूर या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. उरणमध्ये यंदा भाजपला पाहिजे तसंच बहुमत मिळालं नाही आहे, त्यामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारलेली आहे आणि पनवेलमध्ये भाजपने एखादी सत्ता मिळवलेली आहे, कारण जे 6च्या 6 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या त्या भाजपकडे आलेल्या आहेत आणि 2 जागांचा निकाल सध्या बाकी आहे. आणि त्यासोबत जर महाडमध्ये पाहायला गेलं तर भरत गोगावले यांचा मुलगा देखील विजयी झालेला आहे. भरत गोगावले यांच्या शिवसेनेने त्या ठिकाणी महाडमध्ये बाजी मारलेली आहे आणि अलिबागमध्ये कुठेतरी भाजपचे काही जे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत. असं पाहायला गेलं तर रायगडमध्ये सध्या जरी सांगता येणार नाही आहे, मात्र शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप या तिघांना काही प्रमाणात जागा मिळालेल्या आहेत. सध्या निकाल येणं बाकी आहे, मात्र कार्यकर्त्यांचा जो जल्लोष आहे तो आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर आहोत आपण आणि पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर काही प्रमाणात थोड्याच वेळापूर्वी काही पोलीस आणि जे भाजप कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये राडा झाला होता. मात्र आता सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. संपूर्ण पोलीस कर्मचारी असतील ते देखील आपलं कर्तव्य बजावताना पाहायला मिळतात. जो मॉब आहे, कार्यकर्त्यांचा मॉब आहे, त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि आणखी निकाल लागायचा बाकी आहे. काही उमेदवार आहेत त्या जागांचा निकाल येणं बाकी आहे. त्यानंतर संपूर्ण रायगड जिल्हा परिषदेचं चित्र हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. निश्चितच. आकांक्षा, मात्र तिथे कोणाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय जास्त? सध्या जो निकाल हाती आलेला आहे त्यामध्ये तरी शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व आहे. मात्र ज्या ठिकाणी कर्जत आणि खालापूर हे कधी बोललं जायचं का शिवसेना शिंदे गटाचा बालेकिल्ला आहे, तिथे मात्र महापरिवर्तन आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ठाकरे गट यांनी बाजी मारलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का बसलेला आहे. मात्र मंत्री भरत गोगावले यांनी आपलं वर्चस्व महाड या ठिकाणी कायम ठेवलेलं आहे. त्यांचा मुलगा देखील विजयी झालेला आहे. त्यामुळे अशी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तिघांचंही वर्चस्व सध्या तरी पाहायला मिळतं. त्यामुळे संपूर्ण निकाल जेव्हा समोर ते पाहणं महत्वाचं असेल. निश्चितच. धन्यवाद आकांक्षा, तुम्ही दिलेल्या माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.